आज आम्ही चाललो आहे माझ्या आईकडे. आईकडनं नंतर मामाकडे पण जाणार आहे माझ्या. आम्ही तिघं पण एकाच गाडीवर चाललो आहे बघा. आमच्या गाडी चालवत आहे तर मी मध्ये बसले आणि सार्थक मागे. आणि हा टोल नाका तुम्हाला माहिती आहे का कुठला आहे? माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही पोचलो आईकडे. मस्त आईकडे बसलो, गप्पा वगैरे मारल्या, जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही जाणार होतो मामाकडे. मामाचा मुलगा आलेला मला न्यायला. सार्थक आणि मामाचा मुलगा एका गाडीवरती बसला आणि आम्ही दोघं एका गाडीवरती बसलो. आम्ही निघालो मामाकडे. चला मग आता आम्ही जाणार आहे मामाकडे पोचल्यानंतर मला माहिती पडलं की माझ्या मामाच्या मुलाने आणि सार्थकने मिळून प्लॅन केला होता की ॲनिव्हर्सरी करायचा. ॲनिव्हर्सरी माझी आणि मामाची एकाच दिवशी असल्यामुळे आम्ही तिथे साजरा केला. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमच्या ॲनिव्हर्सरी अजून 4 दिवस बाकी होते, तेव्हाच या लोकांनी आमची ॲनिव्हर्सरी करून घेतली. काय पुन्हा काय येणार नाही, योगायोगाने आले तर मग करून घेतलं. हा बघा सार्थक असा मला ओवाळतोय आणि एवढा उंच आहे की ते मानवरती करावी लागते मला. मग अशा प्रकारे आम्ही केक कटिंग करून घेतला आणि ॲनिव्हर्सरी साजरी केली. बघा माझा मामा आणि मामी आणि मी आणि माझे आहो असे सगळ्यांनी एकमेकांना केक चारून घेतले आणि मस्त कार्यक्रम झाला. आणि संध्याकाळी बघा कसे अंगणात पंगत घातले. मामाची मुलं, मामाचे नातवंड, मामी, मोठी मामी, ही बघा माझी मोठी मामी. आणि बघा कशी पंगत बसले बाहेर अंगणामध्ये मस्त मोकळ्या हवेमध्ये. कसले भारी वाटत होतं माहिती आहे का. आणि हे बघा जावई बापूंचे दुसऱ्या दिवशी निघताना कसा पाहुणचार चालू आहे. जावई बापांची तर खूपच मज्जा होते आणि त्यात धोंड्याचा महिना म्हटल्यानंतर काय विषयच नाही. चांगला पाहुणचार करून घेतला. आणि इकडे मामीने पण माझी ओटी भरायला घेतली. मी मामीला म्हटलं, मामी कशाला ह्या सगळ्याची काय गरज आहे? मी काय तुमच्याकडे पहिल्यांदा आले का? मी किती वेळा तरी तुमच्याकडे आलेली. तर मामी काय म्हटली तुम्हाला माहिती आहे? मामी म्हटली भाचीसाठी केलं तर काहीच कमी पडत नाही आणि भाचीसाठी केलं तर आमच्यासाठी चांगलं आहे. म्हणून त्यांनी माझी ओटी वगैरे भरली आणि मी पण मामीच्या पाया वगैरे पडून घेतलं. छान फोटो वगैरे काढले आणि आम्ही निघालो. तर निघताना आम्हाला मामी, मामा आणि माझे मोठा मामा असे आम्हाला सगळेजण सोडायला आलेले. खूप छान वाटलं मामाला भेटून, सगळ्यांची मस्त भेट. आम्ही आता परत आईकडे आलो. तोपर्यंत आईने जेवण बनवून ठेवलेलं होतं. गवारीची भाजी, चपाती, आमरस, भरपूर काय. आणि मग आमच्या आहो म्हटली घरात नको जेवायला, बाहेर झाडाखाली जेवूया. म्हणून आम्ही सगळा पसारा बाहेर घेऊन आलो आणि मस्त झाडाखाली जेवायला खूप छान मजा आली. आणि हे बघा मामीने पण चपात्या बांधून दिलेल्या एवढ्या. सगळ्यांनी मस्त ताव मारला गवारीवरती. काकडी, कांदा, आमरस, खूप मज्जा आली झाडाखाली जेवण करत. चला